आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण थेट जातोय दिल्लीमध्ये, कारण सध्या राहुल गांधी हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ते पोहोचले। पॅलेटगनचा वापर ज्यावेळेला झालेला होता, अर्थात जंतर मंतरवरती ज्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललेलं होतं, जवळपास महिनाभर हे आंदोलन, आणि या आंदोलनादरम्यान विद्यार्थी जे आक्रमक झाले त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला, तसंच पॅलेटगनचा वापर करण्यात आला। हा पॅलेटगनचा वापर का झाला असा सवाल राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये ते दाखल झालेत। एका विद्यार्थ्याला ते सोबत घेऊन आलेले आहेत, ज्या विद्यार्थ्याला पॅलेटगनच्या मारामुळे अर्थात तो जखमी झालेला आहे। त्याचे कुटुंबीय सुद्धा सध्या राहुल गांधी यांच्या सोबत आहेत। संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये ते दाखल झाले। त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे, या विद्यार्थ्याची नेमकी काय अवस्था आहे ती सुद्धा त्यांनी दाखवली। पोलिसांशी चर्चाही केली, मात्र अजूनही तक्रार दाखल होत नाहीये, गुन्हा दाखल होत नाहीये असं म्हणत राहुल गांधी यांनी याच संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तिथेच खुर्च्या टाकून ते आसनस्थ झाले। त्यांच्यासोबत हा विद्यार्थी आहे जो अर्थातच या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता, मात्र या आंदोलनात तो जखमी झाल्याचा दावा करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, खरं तर आपण बघतोय पोलीस स्टेशनमध्ये आत गेलेले होते राहुल गांधी, काय नेमकी बातचीत झाली, का गुन्हा दाखल करून घेता जात नाहीये याबद्दल काही कळू शकले का? बिलकुल, पोलिसांकडून राहुल गांधी यांना सांगण्यात आलेलं आहे की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे आणि त्याचबरोबर हाय पॉवर कमिटी जी आहे ती सुनावणी करत आहे आणि त्यामुळं हाय पॉवर कमिटीच्या अखत्यारीत हे संपूर्ण प्रकरण येत आहे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये जर कोणता गुन्हा दाखल करायचा असेल किंवा कोणतीही कारवाई करायची असेल तर ते हाय पॉवर कमिटीला ते अधिकार आहेत, ते आम्हाला नाही। त्यामुळे हे सांगणं जे आहे ते राहुल गांधी यांच्यापर्यंत हे पोहोचवण्यात आलेलं आहे। तर त्यामुळे आता पाहावं लागेल की राहुल गांधी यावर समाधानी आहेत का, कारण राहुल गांधी तिथून निघायला मात्र तयार नाहीयेत आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती केली जात आहे। परंतु वारंवार हेच सांगण्यात येत आहे पोलिसांकडून की आता सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत हे संपूर्ण प्रकरण आहे, तर सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामधले पुरावे मांडले जातील, या संदर्भामधले वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते मांडले जातील आणि सुप्रीम कोर्टच आता यावर निर्णय घेईल। अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे, 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता ही संपूर्ण जी कारवाई होणार ती अर्थातच आधी चौकशी होईल आणि त्यानंतरच कारवाई होईल अशा स्वरूपाचा एक प्रकारे आपण बघतोय। सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा निर्वाळा दिलेला होता, मात्र सध्या घडलेल्या घटनेवरती किंवा ज्या विद्यार्थ्याची स्थिती आहे ती पाहता गुन्हा दाखल करावा अशी एक मागणी केली जाते। त्यावर पोलिसांचं काय उत्तर आहे? दरवेळेला हेच उत्तर दिलं जाणार का? कारण सध्याची परिस्थिती बघता आणि सोबत आलेला विद्यार्थी बघता, त्याची परिस्थिती बघता हा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही का? खरं तर मागणी केलेली आहे राहुल गांधी यांनी की गुन्हा दाखल करावा म्हणून, परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ही कमिटी दाखल झालेली आहे आणि स्थापित झालेली आहे। पोलिसांचं हेच म्हणणं आहे की जर तुम्हाला काही मुद्दे मांडायचे असेल तर या कमिटीच्या समोर जावं आणि या कमिटीला सांगावं की नेमकं काय घडलेलं आहे, पॅलेटगनने या संदर्भामधले पॅलेटगनचे जखमा झालेले आहेत का किंवा कशा पद्धतीनं किती घटना झालेली आहे, या सगळ्या गोष्टीचं माहिती जी आहे ती या कमिटीकडे सादर करावी, पोलिसांकडे नाही। तर पोलिसांचं म्हणणं हे स्पष्ट आहे की इथे दखल घेतली जाणार नाही। अगदी रामराजे, मात्र संपूर्ण आपण घटनाक्रम बघितला तर या पॅलेटगनचा वापर असेल, त्या वापरामुळे झालेला जो फटका बसलेला आहे त्यापैकी किती विद्यार्थी आहेत? केवळ एकच विद्यार्थी सध्या राहुल गांधी घेऊन आलेत की या व्यतिरिक्तही काही विद्यार्थ्यांना तसा फटका बसलेला आहे, याबद्दल ते काही बोललेत का? नाही, फक्त एकच विद्यार्थी आहेत की जे राहुल गांधी यांनी हे घेऊन आलेले आहेत की ज्या विद्यार्थ्याला अशा प्रकारचे जे पॅलेटगनच्या जखमा ज्या आहेत तर त्याच्या शरीरावर आहेत असं म्हणणं आहे राहुल गांधी यांचं, आणि त्या एकाच विद्यार्थ्याला घेऊन आलेले आहेत आणि त्याचे कुटुंबीय जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत। परंतु मुद्दा असा आहे की 20 तारखेला ही घटना घडलेली आहे, आज 21 तारीख आहे, म्हणजे 1 महिन्याच्या नंतर राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्याचं कारण काय आहे? कारण 1 महिना झाला या संदर्भामध्ये कोणतीही हालचाल झाली नाही किंवा संसदेमध्ये मुद्दे उपस्थित केले गेले होते। 1 महिन्यानंतर अचानक एका विद्यार्थ्याला आणलं जाते, यावरूनच प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत।
अगदी प्रामुख्याने आपण जर बघितलं तर हा जो विद्यार्थी आहे त्याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का? तो नेमका कुठला आहे? कारण या आंदोलनादरम्यान संपूर्ण देशभरातनं अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे दाखल झालेले होते. अगदी लहानग्या मुलांना घेऊन पालक सुद्धा दाखल झालेले होते. हे सुद्धा आपण पाहिलं होतं. हा नेमका विद्यार्थी कुठला आहे? बिलकुल साहिल या विद्यार्थ्याचं नाव आहे असं कळालेलं आहे. मात्र हा राहणारा कुठला हे अद्याप कळालेलं नाहीये. परंतु त्याच्या कुटुंबियासोबत तो आलेला आहे. सोबत डॉक्टरांचे संपूर्ण डॉक्युमेंटेशन किंवा सर्टिफिकेट आणलेले आहेत की जे मार लागलेले आहेत. आणि त्याने अगोदर राहुल गांधी यांची भेट घेतली आणि राहुल गांधी यांनी नंतर पोलिसांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती केली जाते. नक्कीच. आता आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये साहिल नावाचा हा विद्यार्थी जो सध्या राहुल गांधी यांच्या सोबत आलेला आपण पाहतो आहोत आणि पायलटगनचा फटका त्याला बसलेला आहे आणि म्हणूनच जखमी झालेल्या विद्यार्थ्याला घेऊन ते आलेले आहेत. मात्र पोलिसांकरवी किंवा अगदी सगळ्यांकडनंच 1 महिन्यानंतर या विद्यार्थ्याला इथे का आणलं गेलं असा सवाल उपस्थित केला जातोय. पोलिसांसोबत एकीकडे राहुल गांधींनी चर्चा देखील केली. काही पुरावे सुद्धा त्यांनी सादर केलेले आहेत. पोलिसांनी त्याची पाहणी सुद्धा केलेली आहे. मात्र गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. याच विरोधात सध्या राहुल गांधी हे आक्रमक झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यासोबत त्याच्या कुटुंबियांसोबत राहुल गांधी यांनी या संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राहुल गांधी हे अतिशय आक्रमक आहेत. आग्रही भूमिका आहे त्यांची की काहीही झालं तरी आमची तक्रार ही दाखल करून घेतलीच पाहिजे. मात्र पोलिसांकडनं ही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला जातोय. कारण एकीकडे सर्वोच्च न्यायालयानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीच्या मार्फत एक महत्त्वाचा अहवाल तयार केला जाणार आहे आणि त्यामुळे पोलीसही या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत नाहीत. अधिक माहिती आपल्याला देत आहेत रामराजे शिंदे, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रामराजे, एकंदरीत दिल्ली पोलिसांवरती प्रचंड दोषारोप झाला, पण त्याआधी अगदी अमित शहांवरती सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले होते की अशा स्वरूपात विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करण्याचा जो आदेश दिला तो कोणी दिला? तो अमित शहांनीच दिला ना, असा सवाल उपस्थित केलेला होता. आणि त्यानंतर संसदेत पण आपण बघितलं होतं प्रचंड गदारोळ झाला होता. आता हा मुद्दा आणि पॅलेटगनचा वापर असे दोन्ही मुद्दे पुन्हा एकदा राहुल गांधी वेगळ्या पद्धतीनं अधोरेखित करतायत आणि त्यासाठीच त्यांचा हा खास प्रयत्न आहे. कारण एक विद्यार्थी आहे जो या सगळ्यात जखमी झालेला आहे. बरोबर आहे. कारण राहुल गांधी यांचा सवाल हाच आहे की मुळात की पॅलेटगनचा वापर करण्याचे दिले आणि त्याचं कारण काय होतं? विद्यार्थी आहेत हे माहिती होतं. तर मग विद्यार्थी असतानाही या पॅलेटगन वापरण्याचा कोण आदेश दिला असा विचारणा करण्यात आलेला आहे. हे विद्यार्थी क्रिमिनल नव्हते, यांचं कोणतेही हिस्ट्री रेकॉर्ड नाहीये आणि तरी सुद्धा यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि पॅलेटगन वापरण्याचा आदेश दिला. तर हा क्रूरपणा आहे आणि यामुळं ज्यांनी कोणी आदेश दिलेला आहे तर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी वारंवार करण्यात आली संसदेमध्ये. परंतु निवेदन झालं नाही कारण सरकारचं म्हणणं होतं की हे विरोधक ऐकायला तयार नाही आहेत. खरं तर 20 तारखेला घटना घडलेली आहे. आज 21 तारीख आहे. 1 महिना उलटून गेलेला आहे. आता त्या विद्यार्थ्याला घेऊन राहुल गांधी हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि अचानकपणे त्यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये गुन्हा नोंद करावा. यासाठी त्यांनी डीसीपीची पण भेट घेतली आहे. जॉईंट कमिशनर यांच्याशी पण चर्चा केली राहुल गांधी यांनी. परंतु त्यांचा आग्रह आहे की गुन्हा दाखल करून घ्यावा. मात्र पोलिसांकडून जे सांगण्यात आलेलं आहे की हाय पॉवर कमिटी स्थापन झालेली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत ही हाय पॉवर कमिटी आहे. तर राहुल गांधी यांनी हाय पॉवर कमिटीकडे जावं आणि आपलं जे म्हणणं आहे, कारण हाय पॉवर कमिटीला संपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत, तर गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी हाय पॉवर कमिटीकडे तुम्ही जावं आणि संपूर्ण माहिती हाय पॉवर कमिटीला द्यावी आणि हाय पॉवर कमिटीकडून जर निर्देश आले गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भाचे तर मात्र ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण सुरू करू असं सुद्धा आश्वासन जे आहे ते एक प्रकारे पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे. अगदी रामराजे, राहुल गांधी हट्टाला पेटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणात FIR तर व्हायलाच हवी आणि पॅलेटगनचा जो वापर झालेला आहे त्या पॅलेटगनच्या वापरावरही त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. यावरती नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जात आहे? कारण वारंवार हाच प्रश्न उपस्थित केला जातोय की हे आदेश दिलेच कोणी होते? अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती हा हल्ला पॅलेटगनच्या स्वरूपामध्ये का केला गेला किंवा लाठीचार्ज सुद्धा का केला गेला? यावर काही पोलिसांशी बोलणं झालंय आणि पोलिसांनी यावर काही उत्तर दिलंय का? पोलिसांनी सांगितलेलं आहे की ती अथॉरिटी किंवा ते बोलण्याची अथॉरिटी हे आमच्याकडे नाही, हे क्लिअरली पोलिसांनी सांगितलेलं आहे. मात्र जर तुम्हाला फक्त
पॅलेट या विद्यार्थी संदर्भामध्ये जो पीडित आहे, ज्याला पॅलेट गनचा मार लागलेला आहे, या संदर्भामध्ये जर पर्टिक्युलर जर काही करायचं असेल तर मात्र हाय पॉवर कमिटीकडे जावं, असं सुद्धा डीसीपीनी आणि जॉईंट कमिशनर यांनी पण सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की पोलीस या पीडिताचा जबाब जो आहे तो नोंदवून घेत आहेत का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला योगायोग म्हणायचं की अर्थातच ही वस्तुस्थिती आहे हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे की एकीकडे उच्चस्तरीय स्थापन होतीये, ही उच्चस्तरीय समिती चौकशी करणार असंही म्हटलं जाते आणि दुसरीकडे या विद्यार्थ्याला ज्याला मार लागलेला आहे त्याला घेऊन स्वतः राहुल गांधी हे सध्या आपण बघतोय संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतात. अशा पद्धतीनं हा मुद्दा अर्थातच जो वाटतोय तितका सहज सरळ नाही हेच दाखवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल का. कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी पुन्हा पुन्हा करतायत. बरोबर आहे. हाच मुद्दा आहे की विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की सरकारचं इथे कुठे कुठे चुकलेलं आहे, गृह मंत्रालयाचं कुठे कुठे चुकलेलं आहे. विद्यार्थी असताना सुद्धा आदेश कसं काय दिले जातात पहिले गन वापरण्याचे, नेमकी याच्यामध्ये चूक कोणाची, त्रुटी कोणाची आहे, तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, त्याच्यावर शिक्षा होणं गरजेचं आहे, हे राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. परंतु दुसरा मुद्दा असा आहे की ऑलरेडी ही सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. सुप्रीम कोर्टानं यावर एक पॅनल सुद्धा बसवलेला आहे. त्या पॅनल समोर आता संपूर्ण पुरावे सादर होणार. पॅनल जे आहे ते संपूर्ण डे टू डे जे आहे हेअरिंग घेणार आणि त्यामधले फाइंडिंग जे आहेत ते पॅनल सुप्रीम कोर्टाला दाखल करणार आणि त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्ट जो आहे तो आदेश पारित करणार. त्याच्यामुळे इथून पुढची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती या पॅनलकडे आहे, जी समिती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे. पण राहुल गांधी समितीकडे न जाता पोलीस स्टेशनला का जात आहेत हा मात्र प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. नक्कीच. मात्र राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण आवारामध्येच ते बसून आहेत. तक्रार जोपर्यंत दाखल करून घेतली जात नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. कदाचित या समितीमध्ये जो काही अहवाल येईल त्या अहवालात ही सुद्धा बाब दाखल करून घेतली जावी असा त्यांचा हेतू असावा आणि म्हणून ते इथे दाखल झालेत असं म्हणता येईल का. कारण चौकशी अहवालामध्ये सुद्धा या सगळ्या बाबी नमूद होणं किंवा कशा पद्धतीनं लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जचा कोणाकोणाला फटका बसला, किती विद्यार्थी जखमी झाले आणि गंभीर स्वरूपाची जखमी विद्यार्थी किती आहेत, या सगळ्याची नोंद व्हावी यासाठी हा राहुल गांधी यांचा प्रयत्न असं म्हणता येईल का. बिलकुल त्यासाठीच राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे की किती जखमी झालेले आहेत किंवा काय त्यांची नोंद व्हावी. आणि आतापर्यंत फक्त राहुल गांधी यांच्याकडे एकच व्यक्ती जो तो पोहोचलेला आहे. असे इतर व्यक्ती असतील तर त्यांनीही पुढे यावं हे एक सांगण्याचा मुद्दा आहे. दुसरा म्हणजे की जर पोलिसांनी अशा प्रकारे जर कारवाई केली असेल तर पोलिसावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे आणि उत्तरदायित्व कोणाचं तरी असणं गरजेचं आहे. ते होम मिनिस्ट्री किंवा पोलीस यंत्रणा यांचं उत्तरदायित्व असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच राहुल गांधी हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. कारण शेवटी गुन्हा दाखल करून घेणारे पोलीसच आहे आणि पॅलेट गनचा वापर करणारे हे पोलीसच आहेत. नक्कीच. रामराजे थोडंसं तुम्हाला थांबवते. विजय वडेट्टीवार बोलतायत तिथे. या असल्या जे हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतायत ते सरकार उलटवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास. राहुल गांधी दिल्लीमधल्या संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या म्हणून बसले की पॅलेट गन ज्या विद्यार्थ्यांवरती चालवण्यात आले, विद्यार्थी जखमी झालेले आहेत, त्याची तक्रार स्वतः राहुल गांधी करतायत. एवढे दिवस सरकारने स्वतःहून करणं अपेक्षित होतं का. नक्कीच 100% बघा, पॅलेट्स गन वापरायचा अधिकार कोणी दिला, पॅलेट्स गनमधून गोळ्या झाडण्याचा कोणी आदेश केला, जो आदेश केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. ते वापरताच येत नाही. हे अतिरेकी नाही आहेत, हे कोणी नक्षल नाही आहे, हे देशविघातक नाही आहे किंवा जे विद्यार्थी ज्या ठिकाणी आंदोलन करत होते ते शांततेच्या मार्गाने करत होते. त्यांच्या हातात बंदुका होत्या काय, तोफ होते काय, तोफगोळे होते काय, बाम होते काय, हातात साधी काठी सुद्धा नव्हती. मग अशा वेळेस तुम्ही तिकडे का पॅलेट्स गन त्या विद्यार्थ्यांना जखमी केला आणि ते इतके गंभीर अवस्थेत झाले, त्या पोरांचं रक्त सांडलं त्या मातीत आणि तुम्ही तक्रार करून, ईमेल करून, रिसर तक्रार नोंदवून कारवाई करत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो आदेश दिला त्याला वाचवायचा आहे, सरकारला वाचायचं आहे. म्हणून राहुल गांधींनी त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी स्वतः एक विरोधी पक्षनेता विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आणि ताकदीनं उभा होतो. हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी असा नेता उभा होणं म्हणजेच उद्याच्या या करप्ट संपूर्ण व्यवस्थेला सुधारवण्याचं काम भविष्यात राहुल गांधी करतील. सुप्रीम कोर्टाने न्यायालयीन आयोग नेमला. या सगळ्या संदर्भात हिंसाचार झाला का, कशामुळे झाला, पॅलेट्स गन चालल्या का, कशामुळे चालल्या, कुणाच्या आदेशाने चालल्या, या सगळ्याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोगाचा रिपोर्ट येईपर्यंत आपण थोडीशी वाट नाही बघू शकत का. या संदर्भात गुन्हा दाखल व्हायला प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुरू आहे. असं असताना या अशा पद्धतीनं स्वतः जाणं हा आताताईपणा नाही का. वा, म्हणजे न्याय मागणं आताताईपणा.
शेपूट घालून बसणं आताताईपणाने, त्याला काय म्हणायचं, पोरांचं रक्त सांडलं, एका पोरावर कितीतरी छर्रे लागलेले दिसले, त्याचं शरीर रक्तबंबाळ झालं होतं आणि तुम्ही न्यायालयीन चौकशी करताय. या राज्यामध्ये किती SIT नेमले तुम्हाला माहित आहे? 140 SIT नेमल्या गेल्या आहेत. 140 पैकी 4चाही निकाल आले नाही गेल्या 10 वर्ष. काय सांगताय तुम्ही व्यवस्थेचं? तुम्ही सगळे ईडी तुमच्या हातात, CBI तुमच्या हातात, न्यायव्यवस्थेमध्ये तुम्ही गडबड करून ठेवली. तुम्हाला संपूर्ण यंत्रणेचा दुरुपयोग केलाय. तर न्याय कोणाकडे मागायचा? जर न्याय मिळाला असता तर एवढ्या रक्तबंबाळ झाल्यानंतर पोरांना त्या ठिकाणी युथला तुरंत गुन्हे दाखल झाले असते. झाले नाही म्हणूनच तर राहुलजी गेलेत. आणि विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यात ते वारंवार अशा पद्धतीने घडलेल्या घटनांवरती, ज्या विद्यार्थ्यांचं रक्त सांडलंय त्यांच्या बाजूनं बोलणाऱ्यावरती आणि त्यांना अशा स्वरूपाची ही वागणूक दिली जाते यावरती भाष्य केलेलं आहे. एकीकडे हा जो विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला ज्या गोळ्या लागलेल्या होत्या त्यातून अक्षरशः रक्त वाहत होतं असा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे.